तर प्रॅक्टिसच्या संदर्भात एक मुद्दा असा पुढे येतो. काहींनी बोलूनही दाखवलाय तो, की आपल्या प्रॅक्टिसमध्ये रिपिटेशन फार होतं आणि तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा येतात. तर तुम्हाला तसं वाटतं का की रिपिटेशन होतं आणि रिपिटेशन अनावश्यक होतं? रिपिटेशन तर होणारच आहे, कारण तो श्वास, तीच काया, तेच जाणीवा, चित्त, वेदना, चित्त, विचार प्रक्रिया, आणि मग आपलं जीवन, अस्तित्व, याच्या संबंधात जे जे काही आहे, तर ते शब्द येणारच आहेत. आणि ते अगोदर येऊन गेल्यामुळे ते रिपिटेशन झाल्यासारखं वाटतं, पुनरावृत्ती झाल्यासारखी वाटते. तर तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर सर. चाललंय? हा. नाही सर, योग्य वाटते मला. कारण बरोबर. आपण कनेक्ट डिस्कनेक्ट सारखंच होत ना. आणि त्यामुळे रिपीट मुद्दा होणं म्हणजे काय, मला तर काय वाटत नाही त्यात वावगं नाही एवढं वाटत. विशेष. नाही, मला कारण मला पुन्हा वावगं वाटत नाही. हा. हा. कारण आपण कसं असतं की एखाद्या रस्त्यानं आपण वर्षानुवर्ष जर चालत आलो, गेलो आलो गेलो आलो, समजा आपल्या घरापासून निघणारा रस्ता आहे आणि आपल्या रोजच्या कामाच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे किंवा रोजच्या मार्केटमध्ये जाणारा रस्ता आहे, आपण तर ते रोज जातो रोज येतो, रोज जातो रोज येतो. तर रोजचं काम वेगळं असतं ना. तोच रस्ता आहे, तेच बोलणं आहे, तेच पाहणं आहे, तेच वाहन आहे, तोच रस्ता आहे, तीच दिशा आहे, सगळं तेच आहे. तिथंच जायचंय. पण आपण परत येतो म्हणून ते परत जावं लागतं. मार्केटमध्ये जातो म्हणजे आपण मार्केटमध्ये थांबण्यासाठी जात नाही. मार्केटमध्ये काहीतरी हेतू आहे जाण्याचा, तो पूर्ण करतो, परत येतो. ऑफिसमध्ये आपण जातो, ते काम पूर्ण करतो, परत घरी येतो. परत दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यानं आपण ऑफिसमध्ये जातो. म्हणजे रिपिटेशन जे असतं हे जरी असलं, तीच गोष्ट आपण परत परत करत असलो, तरी प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक काम वेगळं असतं. आणि तसं साधनेच्या प्रॅक्टिसच्या दृष्टीनं तसंच आहे. तोच श्वास असला, तीच काया असली, तीच त्याच जाणीव असल्या, तेच चित्त असलं, तीच विचार प्रक्रिया असली, तेच डोळे, तेच कान, तेच नाक, तेच जीभ, तीच त्वचा, तर तेच तेच ते आहेच आहे. त्याच्यामध्ये तेच तेच असल्यामुळे तोच तोचपणा येऊ शकतो, परंतु रोजचं काम वेगळं आहे. रिपिटेशनची गरज आहे. काल आपण 8 ते 9 पर्यंत जे बसलो, ती त्यावेळेची जी मानसिकता आहे ती आत्ता नाही. तेव्हाची मानसिकता वेगळी होती कालची, आजची वेगळी आहे. आणि कालपासनं आत्तापर्यंत मध्ये अनेक आपण अं, मनोवस्थांचे अनेक अनेक चढउतार आपण अनुभवले असतील, जर आपण सतीमध्ये असू. जर आपली सती 24 तास टिकून असेल, तर आपल्याला बारीक सारीक ज्या घडामोडी आहेत, जे बदल आहेत, जे परिवर्तन आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आणि जीवन स्थिर नाही म्हणजे इथं काही स्थिर नाही. कालचा आनापान ही आजचा आनापान नाही. कालच्या जाणीवा आहे, आजच्या जाणीवा नाही. कालची काया ही आजची काया नाही. कालचे विचार हे आजचे विचार नाही. कालचे चित्त आणि चित्तातले प्रॉब्लेम हे
आजच्यापेक्षा वेगळे होते. काय गडबड झाली? तर कालची आणि आजची तुलना होऊ शकत नाही. जरी एकसारखं असलं, वाटत असलं की कालही आपण विचार करत होतो, आजही विचार करतो, तर कालचे विचार वेगळे होते, आजचे विचार वेगळे आहे. कालची सुरुवात वेगळी आहे, आजची सुरुवात वेगळी आहे. कालचा शेवट वेगळा होता, आजचा शेवट वेगळा होऊ शकतो. आणि सुरुवात आणि शेवटाच्या मध्ये जे काही चाललेलं आहे ते वेगळंच असू शकतं. आत्ता सुद्धा बोलताना तुमच्या लक्षात येत असेल की आपण तेच बोलतोय, परंतु वेगळं आहे, वेगळं चाललंय काहीतरी. माझ्या मनात आज एक मुद्दा आला होता. तिथून मी पुढे जातो की आपण श्वासापासून सुरुवात करून जागृतीच्या अभ्यासामध्ये श्वासापासून सुरुवात करून आपण कायेमध्ये आलो. म्हणजे किमान काय म्हणू आपण, थेरॉटिकली तरी, म्हणजे एक या सुत्ताला धरून तरी आपण जो अभ्यास करतो, तर आपण कायेमध्ये आलो. काल बोलता बोलता प्रत्यक्षात आलो की नाही हे ज्याने त्याने बघायचं. कायेमध्ये आपण उतरलो नसू तर जसं आपण म्हटलो की परत मागे यावं लागतं. आणि परत मागे यावं लागतं म्हणजे पुनरावृत्ती होते. तर ती पुनरावृत्ती होणारच आहे. तर कायेमध्ये आपण जर उतरलो असू तर मग कायातला जो अनुभव आहे त्याच्याविषयी आपण काल थोडं बोललो. अनापान चालू आहे, काया अनापान चालू आहे. म्हणजे काया आन काया अपान या क्षणामध्ये चालू आहे. आणि अं, त्याची जी गती आहे, आन आणि अपानची जी गती आहे, आतून आत जे श्वास येणं आहे, काया जी आतून आत श्वास घेते, आतून बाहेर सोडते, त्या प्रवाहामध्ये जर आपण उतरलो असू, वर्तमानातल्या श्वासाच्या प्रवाहामध्ये जर आपण उतरलेलो असू आणि काया आन होत असेल तेव्हा काया आन होत आहे हे पाहत 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 असू, जर तो अनुभव येत असेल, काया अपान होते याचा अनुभव येत असेल, आणि तो सातत्याने येत असेल, कारण तो प्रवाह आहे, तो न थांबणारा प्रवाह आहे, न थांबणारी गती आहे. तर ही काया आन आणि काया अपान यांच्या गतीची सती म्हणजे जागृती, भान, हे पाहता पाहता अनुभवता अनुभवता आपण नॅचरली, नैसर्गिकपणे कायमध्ये उतरणार, कायमध्ये कनेक्ट होणार. आणि जेव्हा आपण कायमध्ये कनेक्ट होतो तेव्हा काय अनुभवतो. मग कायमध्ये उतरल्यावर, कायमध्ये कनेक्ट झाल्यावर, कायमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक संस्कार आहेत. कायमध्ये अनेक संस्कार आहेत, अनेक मुवमेंट आहेत, हालचाली आहेत. संस्कार शब्द समजायला थोडासा कठीण जातो. तर मी विचार करत होतो की संस्कार ही गोष्ट कशी सांगायची. कारण संस्कारचा अर्थ मी असा करतो की ज्याच्यामुळं काहीतरी केलं जातं.
संस्कार, कार म्हणजे करणे, काहीतरी होणे, घडणे, ज्याच्यामुळे काहीतरी केलं जातं, काहीतरी होतं, त्याच्या पाठीमागे संस्कार असतात. जसं आता अनापान हा पण संस्कार आहे, कायेतला एक संस्कार आहे, संस्कारित क्रिया आहे ती. आणि संस्काराचा अर्थ असा असा पण होतो की त्या गोष्टीचं रिपिटेशन होतं. म्हणजे आता जन्मापासून आतापर्यंत चालत आलेला श्वास म्हणजे आन आणि अपान, त्याचं जन्मापासून रिपिटेशन होत आलेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे कितीतरी वेळा शरीरानं श्वास आत घेतला, कितीतरी वेळा बाहेर सोडला. तर संस्काराचा अर्थ रिपिटेशनच होतो. आपण जे वर्तन करतो, आपण जे बोलतो वागतो, तर बोलणं म्हणजे काय? बोलणं म्हणजे पण आपल्या जिभेवर, आपल्या घशावर, आपल्या फुफ्फुसामध्ये, आपल्या पोटामध्ये आणि ह्याच्यात जोडले गेलेल्या आपल्या भावना, म्हणजे बोलण्यामध्ये जोडल्या गेलेल्या भावना, बोलण्यामध्ये जोडले गेलेले विचार, हे सगळं संस्कार आहेत. आणि हे सगळ्याच मिळून बोलणं नावाची गोष्ट होती. बोलणं ही एक गोष्ट नाही. बोलणं ह्या अनेक गोष्टींचा कार्यकारण भावाचा परिणाम आहे. त्यालाच कार्यकारण भाव किंवा प्रतीचे समुत्पाद पण म्हणतात. तर तो पण एक मोठा विषय आहे. आपण नोट डाऊन करायला हरकत नाही. तो आपण ऑनलाईन घेऊ किंवा प्रत्यक्ष घेऊ. प्रत्यक्ष समुत्पादावर पण खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये डिटेलमध्ये अभ्यास घेण्याची एक इच्छा आहे. डिटेलमध्ये, केवळ त्याच्या 12 कड्या सांगणं एवढाच त्याचा उद्देश नाही. डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एक मुद्दा हा संस्काराचा आहे. तर आपण जे काही पाहतो, अनुभवतो आपल्यामध्ये आपल्यामध्ये आणि बाहेर सुद्धा, जे काही अनुभवतो आपण, तो संस्कारांचाच परिणाम आहे. आता हे संस्कार कसे जाणवतात, हा एक थोडा अभ्यासाचा म्हणण्यापेक्षा अनुभवाचा भाग आहे. श्वास, उच्छ्वास म्हणजे आन अपान हा संस्कार आहे. तर तिथे त्याच्यामध्ये पण संस्कार आहेत, पण आपण त्याला संस्कार नाही म्हणत. आपण त्याला थेट अनापान म्हणतो, श्वास म्हणतो, किंवा आत्ताच्या आपल्या प्रॅक्टिसच्या भाषेत काया आन काया अपान म्हणतो. त्याच्यामध्ये संस्कारांचा मुद्दा आहे. त्यामुळे संस्कार हा वेगळा शब्द वापरण्याची गरज नाही. महासागर आहे, महासागरामध्ये एकाच वेळेला अनेक गोष्टी दिसणार आहे, जाणवतात. तर काया आन काया अपान हे अनुभवता अनुभवता, आणि त्याच्यामध्ये आता परत परत एक गोष्ट सांगायला नको, याच्यामध्ये नैसर्गिक काया आन नैसर्गिक काया अपान हे आपण स्वतः होऊन ते जोडायचंय. कारण श्वास आपण घेत नाही, सोडत नाही, ते आपलं काम नाही. तो आपोआप चाललेला आहे, नैसर्गिकपणे चाललेला आहे. आणि तो तो जो नैसर्गिक श्वास आहे, त्याला मी अनापान म्हणतो किंवा अनात्म काया अनापान म्हणतो. हा अनात्म शब्द आहे ना, हा आपल्याला सगळ्यात शेवटी उपयोगाला येणार आहे. सध्या फक्त त्याचा उद्देश आपल्याला शेवटी, सप्तबोध्यांगाच्या शेवटी
आपल्याला तो लक्षात येणार आहे. तर अनात्म काया आन अनात्म काया अपान, वर्तमानमध्ये जे चाललेलं आहे, शरीर जे काया आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं, त्या निमित्तानं पोटामध्ये काय चाललेलं आहे, हालचाली, पाठीमध्ये काय चाललेलं आहे, छातीमध्ये काय चाललेलं आहे, छाती आणि पोट याला विभाजित करणारा जो श्वासपटल नावाचा जो पडदा आहे, तो आतमध्ये जो असा अपडाऊन होतो वर खाली, तोही एक मुख्य अनुभवाचा मुद्दा आहे. हे सगळं कशासाठी बघायचंय? की आपल्याला कायेत उतरायचंय. आपल्याला कायेत उतरायचंय म्हणून हे पाहायचंय. हे जे अनुभव येतात त्याला धरून ठेवल्याने ते आणखीन वेगळा गुंता निर्माण होतो. आपल्याला अनुभव धरून नाही ठेवायचे. जसं आपण पुढे पठाण म्हणतो, प्रस्थान म्हणतो, पुढे जायचे. नाही तर हा अनुभव आला, तिथं थांबला, धरलं आणि त्यालाच सगळत बसला, त्याच्याविषयीच विचार करत बसलो आणि तेच दुसऱ्याला सांगत बसलो, आणि मला हेच दिसलं आणि मला ते दिसलं आणि मला असा अनुभव आला, तर ते त्या अनुभवाचं ध्यान सुरू झालं. तर जिथं ध्यान होतं तिथं आपली आपली गाडी थांबली, प्रवास थांबला. आणि जिथं प्रवास थांबतो तिथं पुढे जाणं नाही. गाडी चालू आहे पण जाग्यावर उभी आहे. बिघाड झाला आणि गाडी जागेवर उभी आहे. या बारीक सारीक गोष्टी अं, लक्षात घेऊन प्रॅक्टिस केली तर मग आपल्याला खूप काही सापडतं पुढचं. तर येणारे अनुभव हा धरून ठेवण्याचा विषय नाही बनला पाहिजे. कारण ते अनुभव मिळाल्यावर आपल्याला आनंद पण होतो. जसं आता कायेमध्ये उतरलो, काल आपण पाहिलं, कायेमध्ये उतरलो, काया जाणवली, ही काया आहे, तर आनंद होतो. त्याला प्रीती सुख वगैरे म्हटलेलं आहे. तर तो आनंद होतो, अत्यानंद होतो की आपण कुठेतरी दुसऱ्या प्रांतात गेलो, काहीतरी तणाव, कारण तणाव मुक्त होतो. तणाव कमी झाला की माणसाला आनंद होतो, टेन्शन कमी झालं की माणसाला आनंद होतो. आणि मनाचं लक्षण आहे, त्याला आनंद झाला का ते तिथंच अडकतं. आपला छंद असतो ना, छंदामध्ये ज्याला आनंद मिळतो तो ते छंदच करत राहतो. छंद करत राहतो आणि स्वच्छंद बनतो आणि त्याच्यात त्याला आनंद मिळतो आणि तेच तेच करतो परत परत. कारण आनंदामध्ये अडकून पडणं हे मनाचं लक्षण आहे. कारण त्याला आनंद पाहिजे, म्हणजे दुःख नकोय, त्याला यातना नकोय, त्याला टेन्शन नको, प्रेशर नको. मग त्याला ज्याच्यात आनंद मिळतो त्याच्यात ते अडकून पडतं. आणि आनंदात अडकून पडलं की जे दुःखाचं कारण आहे, जे मूळ प्रॉब्लेम आहे, ती आतली आतली चिंता आहे, अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, जे काही आहे, डिस्टर्बन्स आहे, त्याच्याकडे पाहणं आणि त्याच्यावर काम करणं बंद पडतं आनंदात गुंतल्यामुळे. म्हणून आनंद मिळणे चांगली गोष्ट आहे. पण आनंदात गुंतला की दुःखमुक्तीचं काम थांबतं. असं एक माझा अनुभव आणि माझं म्हणणं आहे. छंद हा तर माझ्या जीवनाचा फार मोठा भाग होता, विशेषतः क्लासिकलचा छंद, रागदारी. आणि बरंच त्या दिवशी मी सांगितलं, बरंच काही काही वाजवत बसलो आणि स्वतःलाही वाजवलं.
आणि पूर्ण आनंद मिळत नाही म्हणून सोडून दिला. म्हणजे दुसरे प्रॉब्लेम निर्माण झाले कानाचे, ते होणारच होतं. कानाचा प्रॉब्लेम येणारच होता आणि संगीतात रमणं बंद होणारच होतं. पण मी एवढ्या सहजासहजी ते स्वीकारलं नाही आणि सोडलं नाही. त्याचं मला खूप नैराश्य आलं होतं, नैराश्य. कारण ते माझ्या जीवनाचा उद्देश होता. जसं आज माझ्या जीवनाचा उद्देश धम्म आहे किंवा विमुक्ती आहे किंवा सती आहे, जागृती आहे. हा आज जो जीवनाचा उद्देश आहे त्यावेळेला तो होता. आणि आपलं जीवन संगीतमय होण्यासाठीच आहे असं मला त्यावेळेला वाटायचं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक भ्रम पण होता का माझ्या जीवनात माझे दोन गुरु आहेत. एक संगीत क्षेत्रातला भीम आणि भीमराव आंबेडकरातला भीम. हे दोन भीम माझे गुरु होते असं माझा त्यावेळेला भ्रम होता. दोन्ही आनंद देत होते. आ- आजही देतात. पण तेव्हा भीमसेन जोशीतला भीम मला मोठा वाटायचा, कारण आनंद पाहिजे होता. आणि खूप मैफली ऐकल्या, खूप गाणी ऐकली. दरवर्षी त्यांचा 3-3 दिवसाचा जो महोत्सव चालायचा, आजही चालतो बहुतेक, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यामध्ये. जागून ते त्या सगळ्या मैफली मी ऐकायचो. आनंद घ्यायचो, आनंदात रमायचो. स्वतः तसं करायला पाहायचो, ते जमत नव्हतं. तर अशी धडपड आनंदासाठी माणसाची चालत असते आणि त्याच्यात काय त्याला पूर्ण समाधान मिळत नाही. तर पूर्ण समाधान कशामध्ये मिळतं? दुःखमुक्तीमध्ये. दुःख यातनांचा प्रश्नच मिटला पाहिजे. म्हणजे काही कोणत्याही कृत्रिम साधनांची गरज नाही. कुठं पळापळ करायची गरज नाही. तर ही दुःखमुक्ती कशी मिळते? जिथं दुःख आहे, यातना आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, तिथं जावं लागतं. ते या कायेमध्ये आहे, कायेतल्या चित्तामध्ये आहे, या मनामध्ये आहे, विचार प्रक्रियेत आहे, या जिवंतपणात आहे, जाणीवांमध्ये आहे. तिथं प्रॉब्लेम आहे. तिथं आनंद पण आहे, दुःख पण आहे, पण दुःख जास्त आहे. दुःख सत्यच म्हटलंय, दुःखच जास्त आहे. तर आनंद टिकून राहत नाही, पण दुःख मात्र टिकून राहतं, जोपर्यंत त्याच्यातून मोकळी होत नाही, सुटत नाही. तर तो प्रश्न जेव्हा आपण हातात घेतो, मग बाकीच्या सगळ्या ज्या काही कृत्रिम आनंद देणाऱ्या ज्या उचापती आहेत, त्या उचापती बंद होतात. काही व्यावहारिक गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात, तो भाग वेगळा. पण मला हेच मिळालं पाहिजे आणि तेच मिळालं पाहिजे नाही, बाहेर काहीच नाही. इथंच प्रॉब्लेम, इथंच सुटका. आणि म्हणून उतरावं लागतं. उतरण्यासाठी जीवनाचं अस्तित्वाचं भान पाहिजे. ते भान येण्यासाठी श्वास, काया, कायेतला श्वास, काया श्वास घेते, सोडते, सुरुवात तिथून. आणि मग कायेमध्ये उतरायचं. आणि कायेमध्ये उतरल्यानंतर मगाशी मी जो संस्काराचा मुद्दा मी बोललो आणि या पुस्तकामध्ये जो उल्लेख आलेला आहे, कायेतले संस्कार जाणवतात म्हणे. कायेतले संस्कार म्हणजे काय, थोडक्यात कायेतल्या हालचाली जाणवतात. त्या हालचाली रक्ताभिसरणाच्या असतील, तुमच्या पचनक्रियेच्या असतील, आणखीन काही धडधड, फडफड, दुखणं खुपणं जे काही असेल आतमध्ये,
बरंच काय काय. आपल्या हालचाली आहेत, उठणं, बसणं, चालणं, झोपणं, हे चार मुख्य हालचाली आहेत. आपण बसतो, उठतो, चालतो, झोपतो. हे चार मेन पोझिशन ज्या आहेत, अ, चार अवस्था ज्या आहेत शरीराच्या, त्याच्यामध्ये आधी बऱ्याच आहेत, पण ह्या चार मुख्य आहेत. तर तोही सतीचा मुद्दा बनतो, जागृतीचा मुद्दा बनतो. आतमध्ये उतरलो तर श्वास शरीराच्या आत येताना कायिक संस्कार म्हणजे कायेतले संस्कार म्हणजे अंतस्थ आंतरिक हालचाली, आणि बाहेरच्या पण. जसं समजा हात हलतोय किंवा आपलं डोकं हलतंय, तर त्या हालचाली हा पण सतीचा विषय आहे. तर श्वास शरीराच्या आत येताना आणि बाहेर जाताना जेव्हा आपण कायेतले संस्कार पाहतो, तर त्याचं एक लक्षण आहे. त्या संस्कारांचं भान आलं, ते संस्कार जर जाणवले, त्याची जागृती आली, सती आली, म्हणजे कायानुसती आली, तर कायातले संस्कार, विशेषतः त्रासदायक संस्कार, ते शांत होतात. ते तेवढं सहज होत नाही, तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. सहजासहजी ते होत नाही, कारण ते संस्कार स्थिर आणि शांत होण्यासाठी कायेचं शिलाचरण पण गरजेचं असते, वाणीचं शिलाचरण पण गरजेचं असते, आणि मनाचं शिलाचरण पण गरजेचं असते. तर ते ते आधी शिलाचरण यायला सुरुवात होती. चांगलं वर्तन, आपलं वर्तन बदलायला लागतं. जागृतीमुळे वर्तन बदलतं, म्हणजे संस्कार बदलतात. आणि मग जेव्हा ही कायातले संस्कार जेव्हा शांत होतात, तेव्हा ती जी काया जाणवते, ती खरी काया कायानुसती, कायेचं भान, कायेची जागृती. जशी आनापानसती, काया आनापानसती म्हणजे श्वासाचं भान, तसं कायेत उतरल्यावर कायेचं भान, कायेची जागृती. आणि श्वास हा निमित्त आहे तिथं, कारण त्या निमित्तानं आपण आत थांबतो. नुसती काया पाहायचा प्रयत्न केला तर ते सापडत, ते हातात येणार नाही, ते सापडणार नाही, कारण ते स्थूल आहे, ते घन भाग आहे, तो सॉलिड आहे. तो सॉलिड भाग जो असतो, जो घन भाग जो असतो, तो पटकन जाणवत नाही. त्याच्यामध्ये श्वासामुळे ज्या हालचाली आहेत, त्या हालचालीमुळे ती काया आपल्याला, त्या कायेशी आपल्याला लवकर संपर्क प्रस्थापित होतो. म्हणून आनापान पासून सुरुवात करायला सांगितली. तर कायेमध्ये उतरल्यानंतर कायेचे संस्कार शांत होत असताना असं म्हटलेलं आहे की आपण ते पाहतो की हा, हे कायेतले संस्कार, या हालचाली, या मुवमेंट, ही धावपळ, पळापळ, ताणतणाव, हे शांत होत आहेत. हे जागृतीला दिसतं, सतीला दिसतं. आणि मग असं म्हटलेलं आहे का मनाला मन मन प्रसन्न होतं आणि अत्यानंदाचा अनुभव येतो. त्याला प्रीती शब्द वापरले, अत्यानंदाचा अनुभव येतो. आणि मग जागृतीला हे कळतं, हा, ही प्रसन्नता आहे, ही अत्यानंदाची अवस्था आहे. तो ते जागृतीनं पाहतो. आणि अत्यानंद मिळाला म्हणजे प्रीतीची अवस्था आली, तर त्याच्यातल्या ज्या लहरी आहेत आपल्याला, ज्या कायेमध्ये जाणवतात, ताणतणाव कमी झाल्यामुळे, मनासारखं होत असल्यामुळे, जेव्हा त्या ते सुख अत्यानंदाच्या लहरी आपल्याला जाणवतात, जाणवत असतील तर, नसतील जाणवत तर त्या जाणवतील, त्या ओढून ताडून जाणवणार नाही. जेव्हा त्या अत्यानंदाच्या लहरी किंवा अत्यानंद आपल्याला जाणवतो, तर असं म्हटलेलं आहे, तिथे माणसाला खऱ्या सुखाचा आनंद मिळतो.
ते टेम्पररी असेल, पण तो खऱ्या सुखाचा आनंद मिळतो. पण तो स्थिर नसतो. का स्थिर नसतो? तर इमोशन्स जे असतात, चित्त जे असतं, भावना ज्या असतात, त्या सक्रिय असतात. हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, ते मला परत मिळालं तर बरं होईल. समजा माझे जुने संस्कार जर मला म्हणतील मला परत संगीत शिकता आलं तर बरं होईल, परत मी त्याच्यात रमलो तर बरं होईल, जे शक्य नाही. कारण आता मला ते, माझे कान मला साथ देणार नाहीत. मी आनंद घेऊ शकतो त्याच्यात, पण पूर्वीसारखं समर्पित होऊन मी, जसं आता या धम्मकार्याला किंवा सती साधनेला, जागृतीला, या जागृतीच्या कार्यशाळा घेण्यामध्ये तसा मला आनंद मिळतो, तसा आनंद मी संगीतामधून नाही घेऊ शकत आणि घ्यायचा पण नाही मला. आता त्या मनोवस्थेतून मी बाहेर आलो म्हणजे ते संस्कार बदलले आता. पूर्वी तर मनाचं वळण बदललं आणि हे असं होतं. तर कायेमध्ये उतरल्यानंतर चित्ताचे जे संस्कार आहेत म्हणजे इमोशन्स, भावना, आता एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल की आपण अधिक अधिक खोलामध्ये चाललोय. आता आपण वरवर नाही. आता आपण फक्त श्वासाच्या पातळीवर नाही, आपण बाहेरच्या व्यावहारिक गोष्टी बोलत नाही. आपण श्वासाच्या म्हणजे अनात्म काया अनापानच्या आधारे आपण कायेमध्ये उतरलो. कल्पनेनं का होईना, प्रॅक्टिकली तुम्ही उतरला असाल तर चांगली गोष्ट आहे. पण नाही, जरी प्रॅक्टिकली उतरता नाही आलं प्रत्यक्षात, तरी कल्पनेनं आपण तिथे जातो. तो भ्रम असतो, पण कल्पनेनं आपण तिथे जातो. कल्पनेने जाणं आणि प्रत्यक्ष जाण्याच्यात फरक आहे. कल्पनेने जाणं म्हणजे ज्ञान आहे आणि प्रत्यक्ष जाणं म्हणजे प्रज्ञा आहे. प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे प्रज्ञा. तर जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो प्रज्ञेनं, समज, अंडरस्टँडिंग, तिसऱ्या लेवलवरची प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा, हा एक विषय आपल्याला पुढं घ्यायचा आहे. ऐकून मिळालेलं ज्ञान, वाचून मिळालेलं ज्ञान, त्याच्यामध्ये आता चाललेलं चिंतन आणि चिंतनानंतर येणारं जो काही अनुभव आहे, ती भा ती ती प्रत्यक्ष अनुभवाची प्रज्ञा म्हणजे भावनामय प्रज्ञा. भावना म्हणजे भावित होणे, बनणे, तसं बनणे, होणे, तसं आपण बनतो. आपण विचार करतो, जे आपण वाचलंय, ज्याचं चिंतन करतो, तसे आपण बनतो, होतो. ही तिसऱ्या प्रकारचा हा अनुभव आपल्याला येतो. तर कायेमध्ये उतरल्यानंतर कायेतले संस्कार जाणवल्यानंतर आपल्याला चित्त किंवा इमोशन्स किंवा भावना पण आपल्याला मध्ये फार मोठा अडथळा करतात. आणि त्या भावनांचा अभ्यास करणं ही सोपी गोष्ट आहे. भावना म्हणजे काय असतील? तर इंद्रिय तृष्णा. म्हणजे भावना काय आहे की मला डोळ्यानं काहीतरी पाहायचंय, कानानं ऐकायचंय, नाकानं गंध घ्यायचा, जिभेनं चव घ्यायची आणि त्वचेनं स्पर्श घ्यायचा, आणि मला काहीतरी इंद्रिय सुख पाहिजे. तर ते चित्त आहे. विज्ञान म्हटलं त्याला. पाहिजे, जे सुख देतं, आनंद देतं, ते मला पाहिजे. जे मला सुख देत नाही, आनंद देत नाही, ते मला नको. जे पाहिजे त्याचा लोभ, नाही नको नाही पाहिजे त्याचा द्वेष, हे चित्ताचं लक्षण आहे. तर लोभ आणि द्वेषच चित चेतवतात, म्हणून त्याला चित्त म्हटलेलं आहे. चेतवत आहे ते. चित्ताग्नी असं पण म्हटलेलं आहे. तृष्णा ही अग्नीच आहे. चित्तातली तृष्णा ही अग्नी आहे. तृष्णाग्नी. म्हणून ते
ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे. मला वाटतं बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये पण तो भाग घेतलाय बाबासाहेबांनी. चक्षुर इंद्रिय जळत आहे, घ्राण इंद्रिय जळत आहे, कर्ण इंद्रिय जळत आहे, जिव्हा इंद्रिय जळत आहे, काया इंद्रिय जळत आहे, मनातले विचार त्यांचा जळफाट आहे, जळत आहे. तर इंद्रिय जळत आहे, इंद्रिय अग्नी. जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये तृष्णा असते, जेव्हा त्याच्यामध्ये त्याच्याकडून अतिरिक्त मागणी असते म्हणजे लोभ असतो, तिथं तो अग्नीच असतो. जिथं नको असतं, द्वेष असतो, तोही अग्नी असतो. तर हा चित्त अग्नी जो आहे तो आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आणि तोही अग्नी नंतर शांत, हळूहळू शांत होतो. तर एकदम होत नाही. जागृतीमुळे जे परिवर्तन होतं त्याच्यात आपले जे संस्कार बदलतात, संस्कार बदलतात तर आपलं वर्तन पण बदलतं. तिथून खरं मग आपल्याला शिलाचरणाची आपली सुरुवात होते. पुढे जातं शिलाचरण. तर चित्त संस्कार दिसतात आणि चित्त संस्कार शांत होतात आणि तेव्हा कळतं हे चित्त आहे. आता ही भाषा थोडीशी अवघड आहे. त्याचा अनुभव येत नसेल तर मागं फिरायचं. मला का अनुभव येत नाही म्हणून अस्वस्थ होऊन त्याचा अनुभव येत नाही. मागं फिरा म्हणजे काय? एबीसीडी पासून सुरुवात करायची. म्हणजे आत आपल्याला उतरता येत नसेल तर श्वासाचा आधार घ्यायचा, काया आनापानचा आधार घ्यायचा आहे. नैसर्गिक काया आनापान जे आपण घेत नाही, सोडत नाही, नैसर्गिकपणे चालू आहे. ते नैसर्गिक काया आनापान पाहता पाहता आपण कायेमध्ये येतो. कायेतल्या हालचाली म्हणजे संस्कार पाहतो. काया संस्कार आणि काया संस्कार पाहता पाहता काया संस्कार सतीमुळे, जागृतीमुळे, कायानुसतीमुळे थोडे शांत होतात. आणि पुढे मग त्याच्यात जे चित्त आहे, विज्ञान, हे जे हाडामासामध्ये रुतलेलं आहे, दडलेलं आहे, त्याचं स्वरूप दिसायला लागतं. आज इतकं पुरे आहे. फार पुढे जायची आवश्यकता पण नाही. लगेच आत्ताच मला वाटतं आपण थोडं पुढे आलेलो आहोत. काहींचे अनुभव मागे पडले असतील आणि आपण विचारांनी पुढे आलो आहोत. विचार करू शकतो ना, काही करू शकतो. विचार ही फार भारी गोष्ट आहे. आता म्हटलं आपण आता चंद्रावर जाऊ डोळे बंद करून, तर जाऊ शकतो माणूस. किंवा इथं बसल्या बसल्या डोळे बंद करून चला मला काश्मीरला जायचं तर जाऊ शकतो. नाही, दिल्लीला जायचं जाऊ शकतो. डोळे बंद करून माणूस काही करू शकतो. डोळे म्हणजे मन मन जे आहे ते कुठेही जाऊ शकतं. पण ते इथंच असतं. त्यामुळे आपण ही आता जी चर्चा केली त्या कल्पनेनं आपण तिथे जाऊ शकतो. पण प्रत्यक्षात जाणं वेगळी गोष्ट आहे. तर प्रत्यक्षात जाण्यासाठी साधना करायची, प्रॅक्टिस करायची. सध्या मी इथे थांबतो. जो तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे तुम्हाला, आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही तुम्ही आधीचा मुद्दा परत रिपीट करा, कारण मी आता रेकॉर्डिंग लावलंय. बरोबर. हा, मगाशी आपण म्हटलं की विषयाचं रिपिटेशन होते वगैरे, तर होते नाही असं नाही.
पण प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा तो विषय हाताळता, जे शब्दांची मांडणी करता आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणजे अनुभवाचं सांगता, हे विशेष आहे. कारण हे पुस्तकातलं नाही, हे तुम्ही जे बोलता हे सगळं तुमच्या अनुभवाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो विषय पुढे नेता येतो. आज किती दिवस झाले आहेत, तोच विषय आहे. पण आम्हाला तो असं नवीन दरवेळेला तो नवीनच वाटतो प्रत्येक वेळी. आणि एक प्रश्न असा होता माझा, की जेव्हा आपण कायामध्ये उतरतो असं तुम्ही म्हणता, तर कायात उतरल्यानंतर जसं आपण एखाद्या पुस्तकाचं पान वाचतो, आपण ओळी वाचतो, त्याला आपण स्कॅनिंग म्हणू आपण, तसं शरीराचं आपण स्कॅनिंग करतो का, ह्या गोष्टी आपोआप जाणवतात? स्कॅनिंग, सती हे स्कॅनिंगच आहे. स्कॅनिंग म्हणजे काय, ते पाहता येते तिथं तिथं जाऊन, है ना. समजा काय छातीचा फोटो एक्सरे स्कॅनिंग करतात, तर ते छातीतलं पाहतंय ना ते, असं किंवा पोटाचं हे करतात, काय म्हणतात त्याला, अं, थोडी इको, हा सोनोग्राफी. ते हार्ट, सोनोग्राफी. हा सोनोग्राफी. सोनोग्राफी किंवा हार्टचं जे काही तपासण्या असतात, तर ते तिथं जे जे असतं तर ते चित्र कॉम्प्युटरवर दिसते त्यांना, डॉक्टरला ते हालचाली असतात. तर सती हे आतलं स्कॅनिंगच आहे. श्वासाचं स्कॅनिंग, कायेचं स्कॅनिंग, जाणीवांचं स्कॅनिंग, हार्टचं स्कॅनिंग असेल, आणि पुढे चालून आपल्याला हा जो हा झोन जो आहे, हा हे डिपार्टमेंट फार उपयोगाचं पण आहे आणि डेंजर पण आहे. कारण ते कुठेही नेते ते, आणि त्याचं भान फार महत्वाचं, तिथपर्यंत पोहोचायचं. शेवटी त्याला धम्मानुसती म्हणतात. चौथ्या पातळीवरची जी सती आहे, तर तिथं पोहोचायचं. कारण कायेतून तुम्ही तिथेच जाणार आहात, जाणीवांच्या आधारे. म्हणजे कसं जाणार ते नाही सांगू शकत. तर आता माझी माझी पद्धत जी आहे ती, किंवा माझी व्यक्तिगत पद्धत नाही, जे जे जाणवतं ते जाणीवा, म्हणजे मेंदूपासून जे काही नर्वस सिस्टम सगळ्या याच्यामध्ये पसरलेली आहे, तर त्या नर्वस सिस्टम मधूनच ते मेंदूपर्यंत जाणार. दुसरा कोणता मार्ग आहे? आणि हे कल्पनेनं नाही जाणार, हे थेट डायरेक्ट अनुभव. दुसरा एक मुद्दा, तुमचा पहिला जो मुद्दा आहे, तो थोडासा त्याला मी हे करतो. रिपिटेशन आपण जरी करत असलो, समजा आज मी जे श्वासाबद्दल बोललो किंवा कायेबद्दल बोललो, आजच्या वर्तमानातल्या श्वासाबद्दल आपण बोलतोय, आणि आत्ताचा वर्तमानातला श्वास अनुभवतोय आपण, कालचा नाही अनुभवत. त्यामुळे शब्द तेच असले तरी अनुभव हा आत्ताचा वर्तमानातला असतो. कायेचा विषय आल्यावर आत्ताची काया बघतो आपण, वर्तमानातली काया बघतो. कारण वर्तमानात येतो, वर्तमानातली काया बघतो, वर्तमानातल्या जाणीवा बघतो, वर्तमानातलं चित्त भावना बघतो. त्याच्यामुळे ते शब्दांचं रिपिटेशन असेल, अनुभवांचं रिपिटेशन, अनुभव पुढचे असू शकतात, प्रगत असू शकतात. मग आता मोठं मोठं मुंबई एकदा पाहिल्यावर वेगळी दिसते, दोनदा पाहिल्यावर वेगळी दिसते, 10 वेळा पाहिल्यावर वेगळी दिसते, 100 वेळा गेल्यावर वेगळंच दिसते. आणि सगळंच कधी कधी फार वेगळंच वेगळंच वाटतं ते. म्हणजे आता जे तिथंच आहेत त्यांना त्याचं हे अप्रूप नसेल, त्यांना नाविन्य काही. पण जी माणसं बाहेरून तिथं जातात, त्यांना महानगरी, म्हणजे दिल्ली म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा, मुंबई म्हणा, नाही तर दिल्ली म्हणा, कलकत्ता म्हणा, जेव्हा तुम्ही तिथं वारंवार जाता तेव्हा तो प्रत्येक वेळेचा कलकत्ता वेगळा, प्रत्येक वेळची दिल्ली वेगळी, प्रत्येक वेळची मुंबई वेगळी. आणि याला तर महासागर म्हटलंय, तर तो महासागर प्रत्येक वेळेला वेगळा असणार आहे, कारण पाणी एका जागी थांबतच नाही.
पाण्याच्या अवस्था बदलत राहतात. त्यामुळे तुमचं उतरणं हे वेगळंच असणार प्रत्येक वेळेला. सागर तोच, महासागर तोच, पण आपलं उतरणं वेगळं. आपण जणू काय प्रत्येक वेळेला वेगळ्या पाण्यामध्ये उतरतो. एक म्हण आहे बघा, तुम्ही एका नदीमध्ये दोनदा उतरू शकत नाही म्हणतात. अशी एक म्हण आहे, ऐकली का तुम्ही कधी? एका नदीमध्ये तुम्ही दोनदा उतरू शकत नाही. कारण आत्ता तुम्ही ज्या नदीमध्ये उतरता आणि बाहेर येता, तेव्हा ते नदीचं पाणी पुढे गेलेलं असतं. तुम्ही जेव्हा पुन्हा उतरता तेव्हा ते पाणी नसतंय ते. त्यामुळे एका नदीत दोनदा उतरता येत नाही. तसे आपले जे अनुभव आहेत, याचा अनुभव कधीही रिपीट होत नाही. शब्द रिपीट होतील, अनुभव कधी रिपीट होत नाही. अनुभवामध्ये नेहमी काही ना काही ऍडलेस होत जातात. आणि रेग्युलर प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर मग त्याच्यामध्ये ऍडच होत जातं, आणि मग आपल्याला संपूर्ण अस्तित्व क्लिअर जाणवतं. सो खूपच छान सर. हा, बाकी कोणाला काय बोलायचं नाही असं मी गृहीत धरतो, कारण कोणी माईक ओपन केला नाही किंवा कोणाला काही बोलण्याची इच्छा नाही, किंवा बोलायची इच्छा असेल पण नसेल पण. तुमचं शांत बसणं पण मला प्रेरणा देतं आणि तुमचं बोलणं पण मला प्रेरणा देतं. आणि पुढे चालून तुम्हाला सगळ्यांना अशी सत्र घ्यायचीच. नाही सर, आमची पात्रता नाही येते. ते बघ, आज नाही, उद्या थोडं तसं, उद्या तसं थोडं राहणार आहे. खूप काय शिकायचंय अजून, हा. अनुभवायचंय. तुमचं पहिल्या दिवसाचं ड्रायव्हिंग आणि आताचं ड्रायव्हिंग याच्यात फरक आहे ना. फरक आहे. साळवे सरांचे पहिले आकाशवाणीवर लागले, म्हणजे टेक्निकल ह्याच्यामध्ये उतरले, रिटायर झाले, तेव्हा दोन दोन अनुभवांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आत्ता चाललेली सती साधना आणि काही वर्ष, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर तुम्ही वेगळ्याच अवस्थेत असणार आहात. आणि नंतर मी गप्प बसेल आणि तुमचं ऐकत. सो थँक्यू व्हेरी मच. थांबूया आपण. हो. एक दोघांनी मध्ये येण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना ऍड करून घेतलं नाही, ते आता मला थोडं स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे.